जय शिवराय मित्रांनो राज्यासह देशभरातील शेतकऱ्यांसाठी एक अतिशय दिलासादायक आणि महत्वपूर्ण असा अपडेट आहे मित्रांनो। अखेर केंद्र शासनाच्या माध्यमातून खरीप हंगाम 2026 करता खत अनुदान योजना अर्थात एनबीएस योजना राबवण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे। मित्रांनो आज 8 एप्रिल 2026 रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाची एक महत्त्वाची अशी बैठक पार पडलेली आहे आणि याच बैठकीमध्ये 1 एप्रिल 2026 ते 30 सप्टेंबर 2026 या कालावधी करता एनबीएस अर्थात अनुदानित खताची जी योजना आहे ती योजना राबवण्यासाठी मंजुरी दिलेली आहे। मित्रांनो 1 एप्रिल 2010 पासून देशामध्ये एनबीएस योजना राबवली जाते। या योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना पीएनके, एनपीके याचबरोबर डीएपी सारखे वेगवेगळे 28 दर्जाची खतं या अनुदानित दरावरती उपलब्ध करून दिली जातात आणि याच योजनेसाठी आता अखेर 2026 मध्ये राबवण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे। मित्रांनो गेल्या हंगामाच्या तुलनेमध्ये यावर्षी 4317 कोटी रुपयाची अधिकची तरतूद या योजनेसाठी करण्यात आलेली आहे। 2026च्या खरीप हंगामाकरता केंद्र शासनाच्या माध्यमातून या योजनेकरता 41,533.81 कोटी रुपयाची तरतूद करण्यात आलेली आहे, ज्याच्यामुळे शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारची खताची दरवाढ न करता आहे या दरामध्ये खतं उपलब्ध करून दिली जाणार आहेत। मित्रांनो गेल्या आठवड्याभरापासून या योजनेची मुदत संपल्यामुळे खताची भाववाढ होणार अशा प्रकारच्या बातम्या यायला सुरू झालेल्या होत्या आणि याच पार्श्वभूमीवरती अखेर आता खरीप हंगाम 2026 मध्ये शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी ही योजना राबवायला मंजुरी दिलेली आहे। त्याच्यामुळे शेतकऱ्यांना एक नक्कीच मोठा दिलासा मिळणार आहे। मित्रांनो याच्या संदर्भातील एक नोटिफिकेशन लवकरच केंद्र शासनाच्या माध्यमातून प्रकाशित केलं जाईल आणि त्याच्या माध्यमातून कोणत्या खतासाठी किती अनुदान असेल आणि त्याची किंमत किती असेल हे देखील निश्चित केलं जाईल आणि त्याच्या संदर्भातील अपडेट आल्यानंतर ती माहिती सुद्धा आपण नक्की जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेटसह। धन्यवाद।